आई राधा उदय उदय श्री चौदय उदय स्वयंभू जागृत श्री एडेश्वरी सार्वजनिक मंदिर श्री क्षेत्र दुर्गाव या ठिकाणावरून मी हरिभक्त परायण एडेश्वरी भक्त सुनील महाराज आळंदीकर आणि आज व्हिडिओ खास बनवतोय। खूप वर्षापासून आपण आईसाहेबांचा खूप दिवसापासून अन्नदान या मंदिरामध्ये चालू आहे, पण हे अन्नदान होतं कसं, तयार कसं होतं आणि तो प्रसाद कसा दिला जातो, कोण करतं हे सगळं खर्च वगैरे याच्याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर कमेंट करायला विसरू नका आणि जर झालं आवडलंच तुम्हाला तर नक्की शेअर पण करा। भक्ती मार्ग मराठीवरती आपण हा व्हिडिओ सोडणार आहे। तर प्रथमतः आपण काय करतो की मार्केटमधून मंगळवार शुक्रवार जे अन्नदान होतं त्यासाठी आपण भाजीपाला वगैरे जाऊन घेऊन येतो। त्याच्यानंतर संध्याकाळी 8:30 वाजता आपलं अन्नदान असतं, त्याच्या अगोदर आपण काय करतो साधारणतः 6:30-7 वाजता आपण अन्नदान बनवायला घेतो। त्यासाठी आचार्य वगैरे असं कोणी नेमलेलं नाही, तर येणारा जो भक्त परिवार असतो तो मदतीला असतो। कधी कधी काय असतं कुणीच नसतं, त्यावेळेस मी स्वतः आईसाहेबांच्या हे जो महाप्रसाद आहे तो बनवायला घेतो। त्यासाठी मग आपण कधी खिचडी भात असतो, कधी पुलाव असतो, जसं आपण म्हणतो भात आमटी असते, जसं भक्त परिवार ज्याला जे वाटतं तसं अन्नदान या ठिकाणी करत असतो। ज्या दिवशी कोणीच अन्नदान करत नाही त्या दिवशी आईसाहेबांच्या दानपेटीमधून ते पैसे घेऊन आपण अन्नदान करत असतो। आज या ठिकाणी खास मी स्वतः व्हिडिओ बनवतो ह्याच्यासाठी की बाबा बऱ्याचदा अन्नदान असा विषय आपण युट्यूबला याला त्याला बघितलेला असतो, नेमकं होतं कसं तयार, कोण करतं ह्याची माहिती नसते, त्यासाठी आपण हा खास व्हिडिओ बनवतोय। नक्कीच शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल। आता याच्यामध्ये आपण काय काय टाकतो ॲक्च्युली याच्यामध्ये भाजीमध्ये, म्हणजे जर आपण खिचडी बनवायला जर घेतली, हा बारीकच कापायचं, नाही नाही असं काही नाही, लहान मोठं चालेल। आणि व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असाल तर मी कांदा कापतोय। आमच्या उषाताई आहेत, उषाताईंकडे घ्या, छायाताई, छायाताई लहान आहे, या सुद्धा कांदा कापायला घेतले। आणि आता रडताना अक्षरशः डोळ्यात त्यांचं पाणी येते, पण आता आईसाहेबांची सेवा काय असते ना याच्यातून बघायला भेटते, डोळ्याला पाणी हो अश्रू काय हो ती सेवा करत राहायची। आणि हे सगळं करण्यात जो आनंद आहे ना तो आनंद खूप वेगळा आहे। ज्याला घेता येतं त्यालाच घेतो, ज्यांनी इथं महाप्रसाद घेतलाय आणि ज्यांनी अन्नदान केले त्यांनाच या गोष्टी सगळ्या माहिती आहे की अन्नदान केल्यानंतर काय पुण्य मिळतं आणि अन्नदानचं महत्त्व खऱ्या अर्थाने खूप मोठं आहे। असं सांगितलं जातं की बरं का उषाताई, छायाताई, अन्नदानाचं महत्त्व असं सांगितलं जातं की अन्नदान ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस त्याचं पुण्य आहे तर आपल्याला लागतं आणि आपल्या घरामधली जी ज्याला आपण म्हणतो ना अन्न कधीच संपत नाही, त्याच्यामध्ये वाढ होत जाते आणि त्याच्यासाठी अन्नदान करायचं असतं। आणि जर तुम्ही अन्नदान कधी केलं नसेल तर करून बघा, आणि जर केलं असेल तर नक्कीच तुमच्या धनधान्यामध्ये वाढ झालेली असणार आहे। आणि हा झाले ना काम नव्हतं अक्षरशः पण भेटलं का रडत बसले येण्यापेक्षा नाही का आता मागच्या महिन्यातच आता आम्हाला खायला टाइम भेटेल। अच्छा, म्हणजे बघा, म्हणजे हे आता समोरच आमच्या छायाताईचं उदाहरण आहे। तर सगळे काम आपल्या हातात आले परत, ही तुमची श्रद्धा आहे आणि विश्वास आहे तुम्हाला ठाम। आता हे सगळं कांदा चिरत असताना तुम्ही बघू शकता माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं आहे। नाही ठसका नाहीये, तर हे कांदे असे चिरून घ्यायचे असतात। त्याच्यामध्ये आपण काय करतो अन्नदानामध्ये कधी बटाटे, कधी भोपळा, कधी आपण म्हणतो त्याला बरेचसे असे हे असतात पदार्थ असतात ते त्याच्यामध्ये टाकून आपण अन्नदान करत असतो। तर खिचडीमध्ये आजच्या मेनूमध्ये काय काय आहे, कांदा आहे, टोमॅटो आहे, त्यानंतर मुगाची डाळ आहे, त्यानंतर हो याद आहे, आणि त्याच्यामध्ये आणखी काय काय तुम्हाला सांगतो, मसूर डाळ आहे, मसाले आहे बरेचसे। तर हे सगळं करायला कमीत कमी नाही म्हटलं तरी 1 डेला, एका दिवसाला मी दिसतोय व्हिडिओ मध्ये, तुम्हाला दिसतोय का, व्हिडिओ बघणाऱ्याला दिसतोय का? कारण की आमच्याकडे कॅमेरामॅन नाही आहे, आमचे जे दादा आहेत
त्यांनीच व्हिडिओ पकडलेला आहे, कॅमेरा पकडला. तर हे अन्नदान बनवायला बऱ्याचदा 2,000 खर्च येतो, पण त्याच्यामध्ये आईसाहेबांनी आपल्याला काही कमी केलेलं नाही, कुठल्याच भक्ताला कमी काही केलेलं नाही. त्यामुळे इथे येणारा भक्त परिवार हा सगळा खर्च मी थोडं थोडं करून उचलत असतो. मी बऱ्यापैकी कामाला वगैरे जातो, त्यातून मला काही मिळतं, त्याच्यामधून मी आईसाहेबांच्या सेवेमध्ये मला जेवढं शक्य तेवढं मी लावतो आणि आपण हे कार्य हातामध्ये घेतो. व्हिडिओमध्ये मी दिसलो पाहिजे, नुसतं कांदाच नाही दिसला पाहिजे. नाही तर कांदा बोलतोय का मी बोलतोय हेच कळायचं नाही, बरोबर ना? कारण आमचे कॅमेरामन नवीन आहे म्हणून, बाकी काही नाही. आमचे कॅमेरामन असे काही ठरलेले नसतात. ब्लॉग वगैरे बनवणे हे आमचं काम नाही आहे. आम्ही ॲक्च्युली सेवा करतो. जे ब्लॉगर असतात त्यांना सगळ्या गोष्टी असतात, प्रॉपर लाईट्स वगैरे, त्याला आपण म्हणतो कॅमेरामन असतो, एडिटर असतो. आमच्याकडे एडिटर वगैरे प्रकार नाही आहे, कॅमेरामन प्रकार नाही, स्पॉट बॉय वगैरे, लाईटमन वगैरे असा प्रकार नाही. इथे येणारा सेवक सेवेकरीच सगळ्या गोष्टी करतो. फक्त हे आम्ही व्हिडिओ याच्यासाठी बनवतो की अरे आमचं इथलं जे कार्य काय आहे मंदिरात ती दाखवण्यासाठी आम्ही छोटासा प्रयत्न करत असतो. आम्ही काही युट्यूबर नाही आहे त्याच्यामुळं, किंवा इन्स्टा मेकर नाही आहे, इन्स्टा स्टार नाही आहे. आमचे स्टार म्हणजे आमची येडामाई आहे. आमची येडामाईचे फक्त खरे आमचे स्टार आहेत. आता तुम्ही इकडे बघू शकता, आमचे प्रीतम दादा आहेत. प्रीतम दादा आपल्या आईसाहेबांच्या भक्तांना सांगा काय चालू आहे ते सध्या, अन्नदान चालू आहे, काय चालू आहे. आता हे कांदे वगैरे जे काय आहेत, आता हे मदत करायला ही सगळी आईसाहेबांची सेवेकरी मंडळी कुठून कुठे. आता हे प्रीतम दादा लातूरकर सुंदर असं आईसाहेबांच्या दरबारामध्ये सेवा करत असतात, स्वयंपाक ज्याला म्हणून अन्नदान वगैरे करत असतात. आता काही आणखी बरेचसे व्हिडिओ तुम्हाला शॉर्टमध्ये दाखवतो. पण हा व्हिडिओ जर नक्कीच आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका. अन्नदान करायचं वाटलंच, इच्छा जर वाटलीच तर नक्की मंदिरात या. येडेश्वरी मंदिर, स्वयंभू जागृत येरमळ्याचं जसं ठाणं आहे तसं पुण्यातलं हे डुडुळगावमधलं वनातलं येडामाईचं ठाणं आहे. या ठाण्याला भेट द्या आणि इथला महिमा बघा. आणि पुढची व्हिडिओ आणखी सोडणार आहे, ते व्हिडिओ पण बघा.